आपल्या सगळ्यांना वाटतं की बालविवाह बेकायदेशीर आहे, विषय संपला. पण खरंच इतकं सोपं आहे का? नाही, अजिबात नाही. कायदा झाला म्हणजे प्रश्न सुटला असं होत नाही. मग हा कायदा नक्की काय करतो? फक्त शिक्षा देतो की त्या मुलीच्या किंवा मुलाच्या आयुष्याचाही विचार करतो? हो. चला, यातले काही अनपेक्षित आणि महत्वाचे मुद्दे समजून घेऊया, जे आपल्या गृहीतकांना नक्कीच धक्का देतील. बरोबर. आज आपण फक्त कलम वाचणार नाही आहोत, तर त्यामागची भूमिका समजून घेणार आहोत. अगदी. आपल्या श्रोत्यांनुसार 1929चा जुना शारदा कायदा आणि 2006चा नवीन कायदा यात फक्त नावाचा फरक नाही, तर विचारांचा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. जुना कायदा फक्त बालविवाह घडण्यापासून रोखत होता, पण हा नवीन कायदा त्यावर प्रतिबंध घालतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विवाह दुर्दैवाने होतात त्यातून पीडितांना बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक भक्कम आधार देतो. हो, यातल्या काही तरतुदी खरोखरच क्रांतिकारक आहेत. ठीक आहे, तर कायद्यातलं सगळ्यात अनपेक्षित वळण मला हे वाटलं. आपण सगळे गृहीत धरतो की बालविवाह म्हणजे बेकायदेशीर, तो झालाच नाही असं मानलं जाईल. हो, हेच वाटतं सगळ्यांना. पण आपल्या स्रोतांनुसार कायदा असं करत नाही. तो त्या लग्नाला शून्यकरणीय किंवा वॉइडेबल म्हणतो. बरोबर, वॉइडेबल. ही संकल्पनाच धक्कादायक आहे. पीडितेलाच तो विवाह रद्द करायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार का दिला असावा? हे तर उलटं वाटतंय. याला एका रिटर्न पॉलिसी सारखं समजा. रिटर्न पॉलिसी? हो, आपण एखादी वस्तू विकत घेतो, पण आपल्याला ती आवडली नाही, तर परत करण्यासाठी एक ठराविक वेळ मिळतो. तसंच शून्यकरणीय विवाह म्हणजे पीडितेला संज्ञान झाल्यावर एक रिटर्न विंडो मिळते. तिला ठरवायचं आहे की हा विवाह तिला ठेवायचा आहे की परत करायचा आहे. म्हणजे निर्णय तिच्या हातात आहे. अगदी. कायदा तिला लगेच रस्त्यावर आणत नाही. यामागचं सामाजिक कारण खोल आहे. विचार करा, जर कायदा म्हणाला की प्रत्येक बालविवाह सुरुवातीपासूनच शून्य म्हणजे अवैध आहे, तर त्या मुलीची काय अवस्था होईल? बरोबर. तिला समाजात पत्नीचा दर्जा मिळणार नाही, नवऱ्याच्या मालमत्तेत हक्क उरणार नाही आणि पोटगेही मागता येणार नाही. ती अक्षरशः निराधार होईल. अरे वा! म्हणजे कायदा इथे फक्त कायदेशीर नाही, तर सामाजिक वास्तव लक्षात घेऊन निर्णय घेतोय. अगदी. तो त्या मुलीला एका क्षणात निराधार करण्याऐवजी तिच्या हातात निर्णय घेण्याची ताकद देतोय. हे खूपच विचारपूर्वक केलं आहे. पण ही रिटर्न विंडो किंवा निर्णय घेण्याची संधी कायमची असते का? नाही. आणि इथेच कायद्याचा स्पष्टपणा दिसतो. ही एक अत्यंत महत्वाची अट आहे. अच्छा. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 2 वर्षांच्या आत म्हणजे 20 वर्षांची होईपर्यंत तिला न्यायालयात याचिका दाखल करावी लागते. फक्त 2 वर्ष? हो, फक्त 2च वर्ष. आणि मुलासाठी तो 21 वर्षांचा झाल्यावर 2 वर्षांच्या आत म्हणजे 23 वर्षांचा होईपर्यंत तो हा विवाह रद्द करू शकतो. आणि या मुदतीत नाही केला तर? तर तो विवाह कायदेशीर मानला जातो. आणि हो, विवाह रद्द करताना न्यायालयाने दिलेल्या भेटवस्तू, दागिने आणि पैसे परत देण्याचा आदेशही दोन्ही पक्षांना देऊ शकतं, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. ठीक आहे, म्हणजे पीडितेने हिंमत करून तो विवाह रद्द केला. पण मग तिचं काय? अनेकदा अशा मुलींना घरातूनही आधार मिळत नाही. बरोबर. तिच्या उदरनिर्वाहाची, राहण्याची सोय कोण करणार? इथे कायदा तिची साथ देतो का? आणि इथेच या कायद्याचं खरं सामर्थ्य आणि त्याची करुणा दिसते. कलम 4 नुसार जरी विवाह रद्द झाला तरी न्यायालय त्या मुलाला किंवा जर तो अल्पवयीन असेल तर त्याच्या पालकांना त्या मुलीला तिच्या पुनर्विवाहापर्यंत पोटगी म्हणजे मेंटेनन्स देण्याचा आदेश देऊ शकतं. पुनर्विवाहापर्यंत? हो. आणि गंमत म्हणजे ही पोटकीची रक्कम ठरवताना तिने विवाह दरम्यान उपभोगलेली जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल सुद्धा विचारात घेतली जाते. काय सांगताय? म्हणजे तिला फक्त जगण्यापुरते पैसे नाही, तर सन्मानाने जगता यावं याची काळजी घेतली जाते. इतकंच नाही, तर तिच्या निवासाची म्हणजे रेसिडेन्सची सोय करण्याचा आदेशही न्यायालय देऊ शकतं. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे कायदा फक्त विवाह रद्द करून हातवर करत नाही, तर ती मुलगी स्वावलंबी होईपर्यंत तिची आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी तिच्या पतीवर किंवा सासरशांवर टाकतो. अगदी. हे एक प्रकारे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आहे. पण जर या विवाहातून मुलं झाली असतील तर त्यांचं काय? त्यांची काय चूक? कायद्याने त्यांचाही अत्यंत संवेदनशीलतेने विचार केला आहे. कलम 5 नुसार मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा हे ठरवताना न्यायालयासाठी मुलांचं सर्वोत्तम हित म्हणजे वेलफेअर अँड बेस्ट इंटरेस्ट्स हा एकमेव आणि सर्वोच्च निकष असतो. आई वडिलांच्या सोयीपेक्षा मुलांचं भलं. बरोबर. त्याला प्राधान्य दिलं जातं.
आणि कलम 6 तर त्याहून महत्वाचं आहे. ते सुनिश्चित करतं की विवाह रद्द झाला तरी त्यातून जन्मलेली मुलं धर्मज म्हणजे लेजिटिमेट मानली जातील. अच्छा, म्हणजे याचा अर्थ त्यांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत पूर्ण वारसा हक्क मिळतो, पालकांच्या चुकीची शिक्षा मुलांना मिळत नाही आणि त्यांच्यावर अनावरस असल्याचा शिक्का बसत नाही. ठीक आहे. आपण आत्तापर्यंत पाहिलं की कायदा पीडितेसाठी एक सुरक्षा कवच कसं तयार करतो, तिला निर्णय घेण्याचा अधिकार देतो, पोटगी देतो, निवासाची सोय करतो आणि तिच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करतो. हो, पण गुन्हा घडूच नये यासाठी कायद्यात काही जरब बसवणारी तरतूद आहे का? म्हणजे आता त्या हथोड्याबद्दल बोलूया. शिक्षा कोणाला होते आणि ती किती गंभीर असते? नक्कीच. कायद्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ती फक्त नवरदेवापुरती मर्यादित नाही. कलम 9 नुसार 18 वर्षांवरील कोणताही सज्ञान पुरुष जो बालविवाह करतो त्याला 2 वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. एक मिनिट, हे थोडं गोंधळात टाकणारं आहे. आपल्या स्रोतांनुसार लग्नासाठी मुलाचं वय 21 वर्ष असणं आवश्यक आहे, पण शिक्षेसाठी वयोमर्यादा 18 वर्ष ठेवली आहे. यामागे काय तर्क आहे? म्हणजे 18 वर्षांचा मुलगा लग्न करू शकत नाही, पण त्याने केलं तर तो गुन्हेगार ठरतो. बरोबर. यामागचं तर्क असं आहे की भारतीय कायद्यानुसार 18 वर्षे पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती सज्ञान मानली जाते. राईट, ॲडल्ट. हो, आणि ती व्यक्ती आपल्या कृत्यांसाठी कायदेशीररित्या जबाबदार धरली जाते. त्यामुळे जरी लग्नाचं कायदेशीर वय 21 असलं तरी 18व्या वर्षीच त्याच्यावर गुन्हेगारी जबाबदारी निश्चित होते. तो मी लहान होतो असं म्हणू शकत नाही. अच्छा. हा एक महत्वाचा कायदेशीर बारकावा आहे. समजलं. म्हणजे नवरदेव तर कायद्याच्या जाळ्यात येतोच, पण यादी इथेच संपत नाही, बरोबर? मला आठवतंय की स्रोतांमध्ये यादी बरीच मोठी होती. अगदी बरोबर. आणि इथेच कायदा किती मुळापर्यंत जातो ते दिसतं. कलम 10 नुसार बालविवाह लावणारे, त्याचं संचालन करणारे किंवा त्याला मदत करणारे जसे की भटजी, मौलवी, पाद्री. म्हणजे जे प्रत्यक्ष लग्न लावतात ते. हो, इतकंच नाही तर त्या लग्नासाठी सेवा पुरवणारे जसे की मंडप डेकोरेटर्स, केटरर्स, बँडवाले, अगदी पत्रिका छापणारे सुद्धा गुन्हेगार ठरतात. काय सांगताय? आणि त्यांनाही 2 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. अरे देवा, म्हणजे लग्नाला मदत करणारी अख्खी इकोसिस्टीमच जबाबदार धरली आहे. पण या सगळ्यात ज्यांची मुख्य भूमिका असते, म्हणजे आई वडील आणि नातेवाईक, त्यांचं काय? हो, कायदा त्यांच्यापर्यंत पोचतो का? हो, आणि सर्वात कडक कलम हेच आहे. कलम 11 थेट पालक आणि नातेवाईकांना जबाबदार धरतं. अच्छा. या कलमानुसार बालविवाहाला प्रोत्साहन देणारे, परवानगी देणारे किंवा तो रोखण्यात मुद्दाम हलगर्जीपणा करणारे पालक, नातेवाईक आणि अगदी लग्नाला उपस्थित राहणारे पाहुणेही गुन्हेगार ठरू शकतात. पाहुणे सुद्धा? हो. या कलमाची सर्वात मोठी ताकद ही आहे की कायदा असं गृहीत धरतो की बालविवाह झाला म्हणजे पालकांनी तो रोखण्यात हलगर्जीपणा केलाच. म्हणजे जबाबदारी त्यांच्यावरच येते. त्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागतं. जबाबदारी त्यांच्यावर आहे. एक मिनिट, पण मला आठवतंय की याच कलमात एक वादग्रस्त तरतूद आहे. म्हणजे बालविवाह लावण्यात आईचा तितकाच हात असला तरी तिला तुरुंगवास होणार नाही, फक्त दंड. हो. हे थोडं विचित्र नाही का? कायद्यात असा भेद का केला असावा? हा एक अत्यंत महत्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा आहे. कायद्यात असं म्हटले आहे की कोणत्याही स्त्रीला या कलमांतर्गत तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही. पण का? यामागचा उद्देश कदाचित असा असावा की अनेकदा स्त्रिया, विशेषतः आई किंवा आजी, स्वतःच कौटुंबिक दबावाखाली असतात आणि त्यांच्याकडे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं. असू शकतं. होईल असा विचार असू शकतो. पण आजच्या काळात जिथे स्त्रिया सक्षम आहेत तिथे ही तरतूद कालबाह्य आणि भेदभावात्मक वाटते असं अनेक कायदेतज्ञांचं मत आहे. बरोबर. म्हणजे ही एक मोठी कायदेशीर त्रुटी मानली जाते. हो. ठीक आहे. म्हणजे हे सगळं झालं विवाह झाल्यावर कारवाई करण्याबद्दल. पण प्रतिबंधात्मक कायद्याचा खरा उद्देश तर गुन्हा घडूच नये हा असतो. अगदी. तर कायदा विवाह होण्याआधीच त्याला थांबवू शकतो का? त्याच्याकडे तसं काही शस्त्र आहे का? नक्कीच आहे. आणि तेच या कायद्याचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. कलम 13. कलम 13. यानुसार कोणताही जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ता किंवा स्वयंसेवी संस्था बालविवाह होणार असल्याची माहिती न्यायालयाला देऊ शकते आणि न्यायालय तातडीने तो विवाह थांबवण्यासाठी व्यादेश किंवा मनाई हुकूम म्हणजे इंजंक्शन जारी करू शकते. अच्छा. आपल्याकडील स्रोतांमध्ये अक्षय तृतीयेसारख्या दिवसांचा विशेष उल्लेख आहे, जेव्हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. हो, होतात.
कायदा म्हणतो की अशा काळात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहावं आणि गरज पडल्यास विवाह थांबवण्यासाठी किमान बळाचा वापर करण्याचेही अधिकार त्यांना दिले आहेत. पण आपल्याकडे लोक अनेकदा न्यायालयाचे आदेश धुडकावून लावतात. जर कोणी हा मनाई हुकूम मानला नाही आणि लपून छुपून लग्न लावलंच, तर मग कायदा आपला सर्वात मोठा ब्रह्मास्त्र वापरतो. ब्रह्मास्त्र. हो, कलम 14 नुसार जर मनाई हुकूम असूनही विवाह झाला तर तो विवाह शून्यकरणीय म्हणजे वॉइडेबल राहत नाही, तर तो सुरुवातीपासूनच शून्य म्हणजे वॉइड ॲब इनिशियो पूर्णपणे अवैध मानला जातो. म्हणजे तो झालाच नाही असं समजायचं. अगदी. त्याला कायद्याच्या दृष्टीने काहीही अस्तित्व नसतं. पीडितेला तो रद्द करण्यासाठी अर्ज करायचीही गरज नसते. अच्छा. यासोबतच कलम 15 नुसार हा गुन्हा दखलपात्र म्हणजे कॉग्निझेबल आहे. म्हणजे पोलीस वॉरंट शिवाय अटक करू शकतात. बरोबर. आणि अजामीनपात्र म्हणजे नॉन बेलेबल आहे. म्हणजे जामीन मिळणं हा आरोपीचा हक्क नसतो. ह्यातून या गुन्ह्याचं गांभीर्य स्पष्ट दिसतं. हे सगळं ऐकून असं वाटतं की हा कायदा म्हणजे एक अभेद्य किल्ला आहे. पीडितेसाठी सुरक्षा कवच, गुन्हेगारांसाठी हातोडा आणि गुन्हा रोखण्यासाठी ढाल. पण हे सगळं कागदावर जितकं प्रभावी वाटतं तितकंच ते प्रत्यक्षात आहे का? आपल्या स्रोतांमध्ये याच्या अंमलबजावणीतील आव्हानांवर काही प्रकाश टाकला आहे का? हो, आणि इथेच कायदा आणि वास्तव्यातली दरी स्पष्ट दिसते. काय आहेत आव्हानं? सर्वात मोठं आव्हान म्हणजे आपण सुरुवातीला चर्चा केलेली 2 वर्षांची मुदत. ती रिटर्न विंडो. हो. विचार करा, एक मुलगी जी 18 वर्षांची नुकतीच झालीय, जी अजूनही त्याच घरात त्याच दबावाखाली जगत आहे, तिच्याकडे कुटुंबाच्या विरोधात जाऊन कोर्टात केस दाखल करण्याची हिंमत, माहिती आणि आर्थिक ताकद असेल का? खूप कमी शक्यता आहे. अनेकदा नसते. त्यामुळे ही 2 वर्षांची रिटर्न विंडो खूप कमी पडते आणि अनेक मुलींना तिचा वापरच करता येत नाही. बरोबर. म्हणजे मुलगी 20 वर्षांची झाल्यावर खरंच इतकी स्वतंत्र असते का की ती हा निर्णय घेऊ शकेल? हाच मोठा प्रश्न आहे. याशिवाय आणखी काही आव्हानं आहेत का? अजून एक मोठं आव्हान म्हणजे सामाजिक दबाव आणि जागरूकतेचा अभाव. अनेक लोकांना हा गुन्हा आहेच हेच माहीत नसतं किंवा ते परंपरेच्या नावाखाली त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि तक्रार कोण करणार हाही प्रश्न आहे. तो तर आहेच. त्यामुळे कायदा असूनही अनेक विवाह नोंदवलेच जात नाहीत. मग या आव्हानांवर मात करण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत का? भविष्यात या कायद्यात काही बदल अपेक्षित आहेत? हो. याच पार्श्वभूमीवर आपल्या स्रोतांनुसार 2021 मध्ये केंद्र सरकारने लोकसभेत एक सुधारणा विधेयक मांडलं आहे, जे सध्या स्थायी समितीकडे विचाराधीन आहे. अच्छा, 2021चं विधेयक. हो, यात 2 मोठे बदल प्रस्तावित आहेत. पहिला, मुलींच्या विवाहाचं कायदेशीर वय 18 वरून 21 वर्ष करणे. मुलांइतकंच? हो, जेणेकरून त्यांना शिक्षण आणि करिअरसाठी जास्त वेळ मिळेल. आणि दुसरा, जो थेट या आव्हानावर मात करतो, तो म्हणजे विवाह रद्द करण्यासाठीची मुदत 2 वर्षांवरून 5 वर्षे करण्याची शिफारस. अरे वा, 2 वरून थेट 5 वर्ष. हो, यामुळे पीडितेला विचार करण्यासाठी, स्वतःला सक्षम करण्यासाठी आणि कायदेशीर पाऊल उचलण्यासाठी जास्त वेळ मिळेल. हे विधेयक मंजूर झाल्यास या कायद्यात मोठे आणि सकारात्मक बदल होतील. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की 2006चा बालविवाह प्रतिबंध कायदा हा केवळ शिक्षा देणारा एक सामान्य कायदा नाही. अजिबात नाही. तो पीडितांना संरक्षण देणारं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणारं आणि भविष्याचा विचार करणारं एक शक्तिशाली साधन आहे. तो पालकांपासून ते पाहुण्यांपर्यंत सर्वांना जबाबदार धरतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विवाह होण्याआधीच रोखण्याची ताकद प्रशासनाला देतो. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाते. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की 2021चं सुधारणा विधेयक जर मंजूर झालं तर ते सर्व धर्मांच्या वैयक्तिक कायद्यांना म्हणजे पर्सनल लॉजना ओव्हरराईड करेल, म्हणजे त्याहून श्रेष्ठ ठरेल. अच्छा, हा एक मोठा मुद्दा आहे. हो, आणि यातून एक मोठा आणि महत्त्वाचा वादविवाद सुरू होतो. बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला संपवण्यासाठी वैयक्तिक कायद्यांमध्ये हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे? बरोबर. सामाजिक सुधारणा आणि धार्मिक स्वातंत्र्य यांच्यातलं संतुलन कसं साधायचं? हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाचा भविष्याचा आहे. यावर विचार करायला हवा.